पुणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणाचे संवर्धन अत्यावश्यक बनले आहे। शहराच्या चारही बाजूंना असलेल्या डोंगर रांगा आणि हिरव्यागार टेकड्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घेऊन झाडे लावावीत व त्याचे संगोपन करावे असे आवाहन शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने पर्यावरण जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले। मित्रमंडळ चौकातील पर्यावरण शिल्पाला रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिंडीला सुरुवात करण्यात आली। या दिंडीत शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, पुणे सहसंपर्क प्रमुख अजय बापू भोसले, महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, महिला आघाडीचे पुणे महानगर प्रमुख कल्पना थोरवे, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, संदीप मोहिते पाटील, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, प्रमोद प्रभुने, नितीन पवार, शिवसेना डॉक्टर सेल प्रमुख डॉक्टर रणजित निकम, विभाग प्रमुख महेंद्र जोशी, शिव कामगार सेना प्रमुख संदीप शिंदे, शहर समन्वयक नवनाथ निंगुणे, महिला आघाडी प्रमुख सुरेखा पाटील, श्रुती नाझरीकर, श्रद्धा शिंदे, विभाग प्रमुख उद्धव कांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिंडीची सुरुवात टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली। झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग आहे आपले घर, त्याचे करा रक्षण खरं, गाड्या कमी, पायपीट वाढवा, प्रदूषण थांबवा, एक दिवस पर्यावरणासाठी, एक दिवस वृक्षासाठी या घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली। महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक फुगडी खेळत झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला। या निमित्ताने 5000 तुळशीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले।